सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात आयोजित डॉग शोला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 300हून अधिक देशी विदेशी श्वानांचा यामध्ये सहभाग होता. होम मैदान येथे श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने 25 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोजित श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोचे उद्घाटन देवस्थानचे मल्लीनाथ मसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले तसेच स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेटे यांची उपस्थिती होती. यावेळी फॅन्सी डॉग शो तसेच फॅशन डॉग शो या स्पर्धाही घेण्यात आल्या. त्याचबरोबर 8 ते 16 वयोगटातील मुलामुलींसाठी ज्युनियर हँडलिंग कॉम्पिटिशन स्पर्धाही पार पडली. या स्पर्धेला देखील भरभरून प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात पॉमेरियन, सायबेरियन हस्की, गोल्डन रेट्रीवर, जर्मन शेफर्ड, लायब्रेडॉर, डॉबरमॅन, रॉटविलर, अमेरिकन गुली, ग्रेट डेन, डाल्मेशियन, सित्झू, लासा ॲप्सो, केनकर्सो, स्पॅनियल, बीगल, फ्रेंच गोल्डन, बुलडॉग, बॉक्सर, बेल्जियम, मेलोनॉइज, शायर टेरियर, पग आदी तसेच कॉर्वॉन हाऊंड, मुधळ हाऊंड, पश्मी हाऊंड या देशी विदेशी जातींच्या 24 प्रकारच्या श्वानांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी पेट्स वर्ल्ड अँड पेट गॅलरी सोलापूरचे आर्यन दळवी, स्वप्ना दळवी, शलवारी श्राफ, महेश माने, अभिजित कंपली यांच्यासह संगमेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पुण्याचे संजय मुथूर तर फॅशन डॉग शो व फॅन्सी डॉग शोचे परीक्षक म्हणून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉक्टर सचिन देशपांडे व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती देशपांडे यांनी काम पाहिले.